नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये। आज आपण शंकरपाळे बनवणार आहोत। एकदम खास्ता होणार आहे आणि अगदी अचूक आणि सोपी पद्धत आहे लक्षात ठेवण्यासाठी। तर हे मेजरमेंट बघा, तुम्हाला कुठलीही वाटी वापरायची असेल तर वापरू शकता। कुठल्याही मेजरमेंटनी तुम्ही हे घेऊ शकता। तर एकच मेजरमेंटनी साखर, त्याच मेजरमेंटनी दूध आणि त्याच्यानीच तूप घ्यायचं आहे। तिन्ही एकाच वाटीनी एकाच तुम्हाला तुमच्याकडे जे पात्र असेल ते एकच वापरायचं, म्हणजे साखर, दूध आणि तूप हे एक समप्रमाणात घ्यायचं आहे तिन्ही। आणि कढाई थोडीशी गरम करायची की जेणेकरून साखर आणि तूप दुधामध्ये छान विरघळतील। या उद्देशाने आपल्याला ह्याला खूप शिजवायचं नाही आहे, फक्त त्याला साखरेला आणि तुपाला विरघळवायचं आहे। आणि अगदी चुटुकभर इथं मी मीठ वापरलेलं आहे की जेणेकरून साखरेचा स्वाद आणखीन जास्त येईल या उद्देशाने। आणि जेव्हा ते सगळं विरघळेल तेव्हा त्यात बसेल एवढा मैदा घालत जायचा। ह्या मैद्याला इथं प्रमाण नाही आहे, पण या पाण्यात जितकं मैदा बसेल तितका आपल्याला हळूवार हाताने ते मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। या ठिकाणी मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे गॅस अगोदरच ऑफ केलेला होता, कारण आपल्याला फक्त दूध आणि साखर विरघळवून घ्यायची आहे। तर हे चपातीपेक्षा थोडंसं घट्ट असं पीठ तिंबून घ्यायचं आहे। आणि नंतर ह्याची एक जाडसर एक अर्धा सेंटीमीटर अशी जाडसर चपाती लाटून घ्यायची आहे। आणि तुम्ही या शंकरपाळ्या बाजूला असं दिसतंय ना, ते तुम्ही काढून टाकू शकता। आणि खूप पटपट तुम्हाला शंकरपाळ्या कापायच्या असतील तर तुमच्या घरात एखादी स्केल पट्टी असती ना, ते वापरू शकता। मी इथं माझ्याकडे जो करंजीचा चमचा आहे त्याच्याने मी कापलेल्या आहेत। आणि तुम्ही बघू शकता इतक्या जाडीच्या या शंकरपाळ्या तयार करायच्या आहेत। आणि तेल अगदी मस्त गरम झालेलं आहे। ते गरम झालेलं आहे की नाही आपण पाहूया। तर हे बघा, अगदी मस्त तो बॉल घातलेला उठून येतोय, म्हणजे तेल छान गरम झालेलं आहे। तर तेल गरम झाल्यानंतर गॅस इथं मीडियमच ठेवायचा आणि नंतर आपण केलेल्या शंकरपाळ्या त्यात घालत जायच्या आहेत। तेलाच्या मध्ये इतक्या शंकरपाळ्या घालायच्या की जेणेकरून त्या छानपैकी पोहू शकतील, हलू शकतील। या उद्देशाने त्या घालायच्या आहेत की जेणेकरून आपण त्या छान हलवू शकू। तर लगेच त्याला न हलवता थोडासा त्यातले बुडबुडे जे असतात ते कमी व्हायला लागल्यानंतर आपण झाऱ्याने त्याला हलवून घ्यायचे आणि त्याला हलवत राहायचं छानपैकी की जेणेकरून ते एकीकडे काळ्या आणि पांढऱ्या होणार नाहीत। आणि सगळ्या शंकरपाळ्या समप्रमाणात सुंदर असा कलर त्याला येईल, गोल्डन कलर यायला लागतो तेव्हा पर्यंत आपल्याला ह्या शंकरपाळ्या तेलात अशा छान फिरवायच्या आहेत। अशा सगळीकडे छान भाजल्या जातात आणि सगळीकडे समान असा कलर येतो। तर त्यासाठी मी त्याला छान असं झाऱ्याने फिरवत आहे। तर ह्या बघा अशा मस्त तयार झालेल्या आहेत। त्याला आपण काढून घेऊयात। आणि त्याचबरोबर दुसरं जी पोळी राहिली होती ती मी इथं लाटलेली आहे। आणि एक एक शंकरपाळी जर उचलायला तुम्हाला कंटाळा येत असेल तर असं तुम्ही असं एकाच वेळेस चमच्याने सुद्धा उचलून घालू शकता। तर अशा प्रकारे ह्या शंकरपाळ्या इतक्या मस्त आणि थंड झाल्यावर, थोडंसं थंड झाल्यावर तुम्ही त्याला डब्यात भरून ठेवू शकता आणि अगदी प्रवासात वगैरे खाण्यासाठी मस्त खास्ता तुम्ही बघू शकता। अगदी क्रिस्पीवाल्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत। खाऊनही दाखवते, अगदी तुम्हाला आवाजही इथं ऐकायला येईल। तर माझी ही रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। याबरोबरच तुम्हाला माझ्या चॅनलवर रांगोळीच्याही इतर व्हिडिओ रोज सकाळी मिळत राहतील। आणि तुम्ही जर सबस्क्राईब केल्या तर तुम्हाला इथं माझे चॅनलमधल्या व्हिडिओ लवकरात लवकर भेटतील। धन्यवाद।